नमस्कार. पहिल्यांदा उशिरा का होईना पण माझी ही बाजू ऐकून घेण्यासाठी तुम्हा लोकांना जाग आली आणि तुम्ही आलात. त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. एक अत्यंत महत्वाची सूचना. आज फक्त मी बोलणार आहे, माझी बाजू मांडणार आहे. मी कुणाच्याही प्रश्नाला, संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही. All mobiles, kindly put them on off mode or mute. प्रश्नाला, संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही ते एवढ्यासाठी की गेला सन्न आठवडाभर विक्रम गोखले विरोधक आणि समर्थक यांच्यामध्ये जो गदारोळ चालू आहे तो निदान माझ्या बाजूनी मला कायमचा संपवायचा आहे. अर्थात ज्या ज्या विवादित मुद्द्यांवरती हा गदारोळ चालू आहे त्या मुद्द्यांवर मी जरूर बोलणार आहे. मी काय बोलतो आहे हे मीही माझ्याकडून रेकॉर्डिंग करतोय, माझ्या स्वतः करता. कारण आनंद दवे आणि ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र यांनी 76वा माझा वाढदिवस साजरा केला. तेव्हा मी जे भाषण केलं ते मूळ भाषण दाखवलेलंच नाही तुम्ही लोकांनी कुणी. भाषण झाल्यानंतर संबंध नाहीत मध्ये बोलायचं नाही कोणीही. समारंभ झाल्यानंतर भंपक प्रश्न विचारून माझं टाळकं फिरवणारे जे होते त्यांनी पुन्हा एकदा घोळ करू नये म्हणून मी माझं रेकॉर्डिंग करतोय. हेही तुम्ही नाही दाखवलं तर माझं काही बिघडत नाहीये. मी ते युट्यूबवर टाकेन, लोकांना कळायला पाहिजे. तर या मुद्द्यांवर मी बोलणार आहे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 1ला सुरुवात करण्यापूर्वी जशी यांची ओळख करून दिली तशी यांची ओळख करून देतो. माझी ही सख्खी मुलगी माझ्या संतापावरती कंट्रोल करणारी म्हणून ती बरोबर आलेली आहे. मी जाणीवपूर्वक तिला बोलवलेली आहे. थँक्यू बेटा. नेहा गोखले. कंगना राणावत. या मुलीची इतर जी काही भाष्य आहेत आज 2 वर्षात तिने केलेली ही तिची वैयक्तिक मतं आहेत. भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वतःची काही कारणं असू शकतात. त्या तिच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं असू शकतात. ती समजावून न घेता ताबडतोब धुराळा उडवायला सुरुवात झाली. त्या मुलीची माझी ओळखही नाही, आम्ही कधी बरोबर काम केलेलं नाही. काही संबंध नाही. परंतु तरीही कोणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं, त्याबद्दल आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे. माझी तिच्याशी ओळख नसली तरी माझ्या राजकीय अभ्यासाची आणि माझी चांगली ओळख आहे.
त्यामुळे मी दुजोरा जो दिला त्याच्या पाठीमागे माझीही काही कारणं आहेत असं मी जे म्हणालो. ती कारणं आता मी सांगत बसत नाही. 18 मे 2014 रोजीचा इंग्लंडवरून निघणारा गार्डियन पेपर वाचा. त्या दिवशीचा अंक वाचा. आय रिपीट, गो थ्रू दॅट पर्टिक्युलर इश्यू. On 18th May 2014, read it carefully. What Guardian has said, exactly that is what Kangana has said. I have that Guardian's issues copy. Go through it. त्यामुळे कंगना काहीही चुकीचं बोललं नाही असं मी म्हणालो. लगेच ताबडतोब बोंबा बोंब असं. तर माझी ओळख माझ्या राजकीय अभ्यासाशी आहे. भारतीय नागरिक म्हणून आणि राजकीय अभ्यासक, विश्लेषक नाही. नो अॅनालायझर. अ स्टुडंट ऑफ पॉलिटिक्स ऑफ दिस कंट्री. हा माझा अभ्यास आहे. आणि म्हणून 2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे आणि ते मुळीच बदलणार नाही. ते मत मी बदलणार नाही. आणि त्यामुळे ज्यांना मी काय बोललोय माझ्या मूळ भाषणामध्ये, जे तुम्ही लोकांनी दाखवलंच नाही, त्या मूळ भाषणामध्ये मी काय म्हणालेलो आहे हे अश्रू ढाळणारे जे स्वातंत्र्य सैनिक आता आहेत, ज्यांचे शिव्याशाप मला मिळत आहेत, त्यांना कदाचित कळेल की विक्रम गोखले काय म्हणाले होते आणि त्याचा विपर्यास कसा केला गेला. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही. त्या मूळ भाषणामध्ये मी हे म्हणालेलो आहे, जे तुम्ही दाखवलेलंच नाहीये, की मतितार्थ असा आहे, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल. मग बाकीचे लोक जे ज्यांनी प्राण दिले, फासावर लटकले, गोळ्या घातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, त्यांची अवहेलना झाली, याबद्दल आपल्याला कोणालाही कसलीही शरम वाटत नाही. त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. हिअर आय गेट वाईल्ड. अठरा मे 2014 रोजी माझा भारत जागतिक राजकीय पटलावरती एक सक्षम देश म्हणून उभा राहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याचा मला अभिमान आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ते मला कोणावरही लादायचं नाही. ते तुम्ही स्वीकारा न स्वीकारा तुमची मर्जी. मला जेव्हा प्रश्न विचारला गेला त्याच्यावरती मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. यापेक्षा अधिक मला या विषयावरती बोलायचं नाही. मुद्दा क्रमांक 2, आर्यन आणि शाहरुख. नको त्या ठिकाणी मीडियानी नको ते संदर्भहीन प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातला हा एक प्रश्न आहे. त्याच्यावरती त्या माझ्या जे तुम्ही 72 तास, 50 तास, 100 तास चालवताय टीआरपी वाढवण्याकरता, ते काही तुम्ही दाखवताय, त्याच्यामध्ये माझं उत्तर पहिलं असं आहे, नो कमेंट्स. त्याच्यावरही मीडिया लगेच प्रश्न विचारायला सुरुवात करणार तयारी दिसत होती मला. ते म्हणून मी त्यांना सांगितलं थांबा,
It is not, no comments is not because I am feel insecure because I am making comments on Bollywood. No. Because माझ्या दृष्टीने आर्यन खान, शाहरुख खान आणि त्यांच्या संदर्भात जे काही चालू आहे ते अतिशय क्षुल्लक आहे. माझ्या भाषणाच्या संदर्भात मी बोलतोय. ड्रग्ज या विषयाशी ते संबंधित आहे, तेव्हा त्या विषयाशी ते महत्वाचं आहे. तो विषय नव्हता. विक्रम गोखले यांच्या 76व्या वाढदिवसादिवशी जे शब्दही माझ्या तोंडात नाहीत त्याबद्दल प्रश्न विचारणं हा पहिला गुन्हा प्रेसचा आहे, मीडियाचा आहे. आय मेक एलिगेशन्स. डोंट आस्क मी सिली क्वेश्चन्स. कम विथ प्रॉपर क्वेश्चन्स. त्यामुळे प्रश्न विचारणार मीडिया म्हणून मी उत्तर दिलं की मी घाबरून बिबरून नो कमेंट्स म्हणालेलो नाही. शाहरुख आणि आर्यन काय बॉलिवूडमधला कुठलाही नट माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. आणि करायचा प्रयत्न केला तरी मी माझं नाव विक्रम चंद्रकांत गोखले असं लावतो. मी दुसऱ्या कोणाचं माझं बापाचं नाव म्हणून लावत नाही. आय प्रॉमिस यू आय विल नॉट गेट वाईल्ड. मला खाणाखुणा करते. तर तो जो काही विषय आहे ते माझं जे उत्तर आहे तो अत्यंत फालतू विषय होता त्या ठिकाणी आणि आहे. त्यापेक्षा 2च दिवसापूर्वी किंवा आणखीन काही दिवसांपूर्वी 21 वर्षाचा मुलगा जो आपल्या लोकांच्या रक्षणाकरता तिकडे बॉर्डरवर 24 तास उभा राहतो. 21 वर्षाचा मुलगा आणि दहशतवाद्यांच्या गोळीला डोक्यात गोळी देऊन मरतो. तो माझा नायक आहे. नॉट शाहरुख, नॉट आर्यन. दिस इज व्हॉट आय हॅव सेड. तो माझा नायक आहे ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हे माझं ठाम विधान आहे आणि त्याच्यावरती मी ठाम आहे. राष्ट्राच्या संदर्भात विचार करताना अशा तऱ्हेचे खूप महत्वाचे विषय आहेत. त्याच्यावरती मी विचार करत असतो. आपण हा मुद्दा आता बाजूला ठेवू. मुद्दा क्रमांक 3. हा देश भगवाच राहील हे माझं वक्तव्य. धर्मनिरपेक्षता असं आपण ज्याला म्हणतो किंवा सेक्युलरिझम म्हणजे त्याच्यावर माझा विश्वास आहे. जरूर आहे. ज्याला काही एक संकल्पना आहे. धर्मनिरपेक्षता. कारण धर्म ही घाणच आहे. त्यामुळे धर्म बाजूला ठेवून लोकांनी, जनतेनी सुसंवाद राखावा सोसायटीमध्ये, इन द ह्युमन सोसायटी, ही अपेक्षा असते. तर त्याच्यावर माझा विश्वास आहे. पण ज्याला इंग्रजीमध्ये सुबडो सेक्युलरिझम म्हणतात, अतिबुद्धिजीवी, अतिसुशिक्षित, हे सगळे सेक्युलर लोक जे आहेत, स्वतःला सेक्युलर म्हणवणे, ते सगळे सुडो आहेत. मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये आणि ते पद्धतशीरपणे पेरले गेलेले आहेत समाजामध्ये गेली कित्येक वर्ष.
तर या सुडो सेक्युलरिझमवर माझा कणभरही विश्वास नाही. हे सुडो सेक्युलरिझमवर बोलणारे किंवा आपण कसे त्यातले आहोत असं दाखवणारे जे आहेत ते आपल्या बंगल्याचं कंपाऊंड आहे ना त्याच्या पलीकडे तिथपर्यंत ठीक आहे सेक्युलरिझम, घरात नाही. असे लोक मला माहिती आहेत. 76 वर्षाचा आहे. जात पात धर्म या अत्यंत नीच आणि घाणेरड्या गोष्टींनी आपला देश पोखरलेला आहे हे सातत्याने मी म्हणत असतो. त्यामुळे सुडो सेक्युलरिझम या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. आता आपला जो हिंदू बहुल राष्ट्र आहे, आपलं हिंदुस्थान, भारत याला आपण म्हणतो, ह्या राष्ट्राने जी धर्मनिरपेक्षता सो कॉल्ड धर्मनिरपेक्षता, आय रिपीट, सो कॉल्ड सेक्युलरिझम ही केली कित्येक दशक जोपासण्याचं नाटक केलेलं आहे. त्याच्या खोट्या धर्मनिरपेक्षतेवरती माझा संताप होतो. आय हेट देम. आय टोटली हेट देम. त्यामुळे माझा त्यांच्यावरती कधीही विश्वास बसलेला नाही, बसणार नाही आणि कधी भविष्यातही नाही. आणि म्हणून मी एक तोंड फाटका माणूस आहे. त्यामुळेच मला माझे ओठ शिवून घेता येणार नाहीत आणि ओठ शिवून घेता येत नसतील तर तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी स्वीकारता येत नाही. फॉर द लास्ट 32 लॉंग इयर्स अस्तित्वात जे कोणी आहेत राजकीय पक्ष त्यांच्याकडून मला निरोप आलेले आहेत. आमच्यात या, पुढचे शब्द सांगतो, रिपीट, आमच्यात या, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देऊ, तुम्ही आमच्यात या. कोणाकडेही मी गेलेलो नाही. मी ज्यांच्या बाजूनी बोलतो आहे असं लोकांना वाटतंय, असं या सुडो सेक्युलर लोकांना वाटतंय, असं पत्रकारांना वाटतंय जे अँटी एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट आहेत त्यांच्याकरता सांगतोय की एक्झिस्टिंग गव्हर्नमेंटच्या झालेल्या चुका सुद्धा थोबाडावर मारणारा मी बोलणारा आहे आणि ते घरातल्या 4 भिंतीच्या आत नाही, लाखो करोडो लोकांच्या समोर बोलणारा मी माणूस आहे. त्याचे पुरावे तुमच्याचकडे आहेत. ते तुमचे कट्टे फिट्टे अंगणं दरवाजे वाडे तुम्ही बोलवता, तुम्ही संधी साधत असता की एखादं जनावर कसं त्याला ढोसून ढोसून त्याला ढकलायचं की तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात. हे मी माझ्या बाबतीत होऊ देत नाही. मी फळाफळ बोलणारा माणूस आहे. त्याचबरोबर काही राजकीय पक्ष असे आहेत, नावं मी घेत नाही कोणाची, त्यात काही माणसं ते आहेत ते असलेच, पण त्याच्यात काही चांगले गुण आहेत. त्या चांगल्या गुणांबद्दल मी त्यांच्या पाठीमागे, परंतु करोडो लोकांसमोर, हजारो लोकांसमोर, लाखो लोकांसमोर मी त्यांचं कौतुकच करतो. कारण जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते फेकून द्या, पण जे चांगलं आहे तिकडे दुर्लक्ष करू नका, अशी माझी धारणा आहे. अस्तित्वात असलेले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षामध्ये काही चांगली माणसं, हे माझे अत्यंत जवळचे 40-40, 50-50 वर्षांपूर्वीपासूनचे मित्र आहेत. त्यांच्या तोंडावरती हजारो लोकांसमोर मी सांगितलेलं आहे की माणूस अत्यंत चांगला आहे राजकारणातला, पण
तोंड शिवून घेतलेला माणूस आहे, नको त्या ठिकाणी गेलेला आहे. तोंडावर सांगितलेल्या हजारो लोकांसमोर असे कित्येक मित्र आहेत माझे राजकारणामध्ये. आणि खेळीमेळीनी आम्ही एकमेकावर केलेले हे आरोप प्रत्यारोप आम्ही विसरून जातो. बट वी आर स्टील फ्रेंड्स. काही माझे असेही मित्र आहेत की जे टोटल कम्युनिस्ट आहेत आणि कुठेही जागा मिळणार नाही कम्युनिझम बद्दल बोलायला. तेव्हा मग कम्युनिझमला कोण आसरा देऊ शकतो? अशा राजकीय पक्षाच्या पंखाखाली जाऊन ही सीट घे, ती सीट घे, हे लोकही मला माहिती आहेत. तरीही त्यांचे माझे मैत्रीचे संबंध आहेत, कारण त्यांचा अभ्यास दांडगा आहे, वाचन भरपूर आहे. पण मनातली जी इच्छा आहे की हा देश तुकडेच झाले पाहिजेत, इथे कम्युनिझम आलं पाहिजे, ही इच्छा सुप्त इच्छा आहेच. असेही मित्र आहेत, त्याच्यावरती मी त्यांना काय माझ्या बाजूनी ज्यांची ती काय करायची ती मी करत असतो मैत्रीमध्ये. तर हे झालं देश भगवाच राहील, हिरवा होणार नाही या माझ्या वक्तव्यावरचं मला जे काही बोलायचं होतं ते. हिअर मॅटर एंड्स. भाजप आणि शिवसेना यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे. त्याची गरज आहे. सुडो सेक्युलरिझम बाळगणारे सांभाळणारे जे लोक आहेत त्यांना मात्र याची भीती वाटते. असं आहे, 1.5 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये भाऊ भाऊ, धाकटा भाऊ, मोठा भाऊ वगैरे जे सगळं बोलणं झालं, हात वर करून पोस्टर असते ते सगळं करून झालं. साध्या सुध्या मतदाराने विश्वास ठेवला, त्यांना निवडून दिलं. मतदान केलं कारण ते दोन्ही पक्ष एकाच कल्पनेने, एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करत होते. दोन्ही पक्षातली खूपच मोठी मोठी माणसं ज्यांची तुलनाच होऊ शकत नाही इतरांशी त्या विषयामध्ये, अशी खूप मोठी मोठी माणसं या पक्षात होऊन गेली. 2 पक्षात, शिवसेना आणि बीजेपी, फार मोठी माणसं होऊन गेली. त्यांची भाषणं ऐकलेला माणूस आहे मी, त्यांची वृत्तपत्र वाचलेला माणूस आहे मी. त्यांचा जो अजेंडा आहे तो काय आहे हा समजावून घेतल्यानंतर त्या पक्षाशी त्याच्या जवळ न जाता लांब राहून पण एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी त्याला पाठिंबा देत आलेलो आहे. त्यातले काही माझे नातेवाईक होते, आहेत, ज्यांच्याकडे मी इतरांच्या करता काही काम असेल तर गेलेलो आहे, स्वतः करता नाही. फार क्वचित एखाद्या वेळेला गेलो असेल, फार क्वचित. मी 100 वेळेला भेटलो तर एखाद्या वेळेला मी भेटलो असेल माझ्याकरता. अन्यथा मी कोणत्याही सरकारी पक्षाकडून कसलीही अपेक्षा न केलेला माणूस आहे. कारण माझ्या वडिलांचं नाव मी माझ्या पाठीमागे नंतर लावतो. विक्रम चंद्रकांत गोखले हे माझं नाव आहे.
ते एकाच ध्येयाने प्रेरित होऊन जेव्हा दोन चांगले कार्य करणारे पक्ष एकत्र येऊ इच्छितात, त्याच्यावर मी विश्वास ठेवला. माझ्यासारख्या करोडो लोकांनी विश्वास ठेवला. त्यांना निवडून दिलं. निवडणूक झाली. त्यानंतर जे झालं ते इतकं अनपेक्षित होतं, इतकं धक्कादायक होतं, जनतेला आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. आणि हा विश्वासघात आहे ना तर काय आहे? दोन्ही पक्षांच्या चुका आहेत. दोन्ही पक्ष माझे मित्र आहेत, पण दोघांच्या चुका झालेल्या आहेत. जबाबदार असे जे दोन्ही पक्षातले लोक आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो, अजूनही वेळ गेलेली नाही. फार विचित्र अशा कड्यावरती आपला देश उभा आहे अशी माझी खात्री आहे. माझ्या अभ्यासामुळे शंका नाहीये मला त्याबद्दल. सोडो सेक्युलरिझम सांभाळणाऱ्या लोकांना खात्री आहे की असं काही होणार नाही. एक लक्षात ठेवा, 1962 सालचा भारत आज 2021 मध्ये राहिलेला नाही. हे जेव्हा आज जगाला कळतं आणि आपल्या शत्रूंनाही कळतं, तेव्हा ते थांबतात. 50 वेळेला विचार करतात की आम्ही हिंदुस्थानच्या, भारताच्या विरोधात सैन्याची जमवाजमव करतोय, काय करता येईल. तर ह्या असल्या शत्रूंना खत पाणी पुरवणारे जे आपल्या देशातले राजकीय पक्षांचे काही नेते, हे त्यांच्याशी संबंधित असतात, तेव्हा माझा संताप होतो. आणि तो मी लपवत नाही, लपवणार नाही. आणि म्हणूनच मी असं म्हणालो की अजूनही वेळ गेलेली